आपल्याच बाबतीत का होतं हे असं सगळं लक्ष्मी? म्हणजे जेव्हा असं वाटतं ना की आता सगळं ठीक होईल, सुरळीत चाललंय सगळं, तेव्हाच नेमकं एखादं विघ्न येऊन उभं राहतं. बघ ना ग, आता सगळं ठीक होतं आणि अचानक हे आईचं असं कल्पनाही नव्हती ग आपल्याला. आणि अजूनही आई शुद्धीवर येत नाहीये. डॉक्टर काही नीट सांगतही नाहीत की नक्की काय होईल, आईची तब्येत आणि बिल्स लक्ष्मी, आता पैसे संपायला लागले पण खर्च काही संपत नाहीये. अजून डिस्चार्ज मिळायचं तेव्हा फायनल बिल सेटल करावं लागेल आणि डिस्चार्ज मिळाल्यावर औषधं तर चालूच राहणार ना. त्यांचा खर्च हे कसं काही काय बघ काय तुमच्या बळावर मी कायम संकटांना तोंड देत आले. तुम्ही खचलात तर मग मी काय करू? माझे निवास असे खचलेले पाहायची सवय नाहीये मला. खरं सांगू का, संकट काय येतच राहणार. आता तुम्ही बघा, मान्य खूप मोठं संकट आलंय, पण तुमच्या हातात पीएफचे थोडे पैसे होते म्हणून आपल्याला कोणासमोर हात नाही पसरावा लागला. तुमच्या आईंसाठी तुम्हाला तुमचे पैसे वापरता आले. ही देवाचीच कृपा नाही का? हो की नाही? आणि नका काळजी करू, देव आपल्या पाठीशी. तुम्ही बघा, आता ना लवकरच सासूबाई शुद्धीवर येते, पटकन बऱ्या होतील आणि आपण त्यांना घरी पण घेऊन जाऊ. तुम्ही नका काळजी करू. खरंच ना? देवा शपथ. डॉक्टर, तुम्ही तर म्हणाला होतात की आपल्याला 48 तास आईला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल आणि त्यानंतर आई शुद्धीवर येईल. पण अजूनही तिला शुद्ध आली नाहीये, म्हणजे काही सिरियस आहे का? आपल्याला अजून थोडीशी वाट बघावी लागेल. अजून? हे बघा, त्यांचा श्वास चालू आहे, पण काय डॉक्टर? हे बघा, आता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की थोडीशी वाट बघूया. उद्यापर्यंत काय आहे ते चित्र पूर्णपणे क्लिअर होईल. पण श्वास सुरू राहील, पण डॉक्टरना नक्की काय म्हणायचं असेल? आय कांट बिलीव्ह की माझ्या दारात हे सगळं घडतंय. हे का आले तिकडे? केस बद्दल यांना काही कळलं तर नाही ना? डार्लिंग, काय प्रकार आहे? हे लोक का आले तिकडे? अरे ते धान्य मागतायत माझ्याकडे. लडी बेगर्स. काय तर म्हणे जोगवा. सो सॅड. म्हणजे श्रीमंत मुलाला लग्नाच्या जाळ्यात फसवून काहीच फायदा झाला नाही. आताही तीच कंडिशन आहे जी लग्न आधी होती, राईट? हो. काय बोलताय तुम्ही? तुम्ही जे बोलताय त्याचा भान तरी आहे का तुम्हाला? जोगवा मागण्याचा अर्थ तरी कळतो? दॅट इज दॅट ओनली. देवाच्या नावाने भीकच मागताय तुम्ही. आणि मी ना अशा लोकांना माझ्या दारात सुद्धा उभं करत नाही.
मला वाटलंच कसं की मी तुम्हाला एंटरटेन करेन. कम ऑन. डार्लिंग, त्यांना वाटलं असेल की तुझ्याकडे काय कमी आहे म्हणून आले असतील मागायला. जोगवा दे ग माय. फार अपेक्षा नाहीये माझी. थोडेसे तांदूळ दिलेत तरी चालतील. देवीचा प्रसाद करायचा आहे. ए बघ, हे देव अँड ऑल याच्यावर ना मुळात माझा विश्वासच नाही. आणि दुसरं कोणी असतं ना तर मी कदाचित दिलंही असतं. पण हिने माझं सगळं हिरावून घेतलं. माझी आई, माझा भाऊ आणि माझी भाची. आणि आता तर काय, श्रीकांत दादाच्या ऍक्सिडेंटची केसही उकरून काढणार आहे ही. ऐका ना, जोगवा दिल्याने पुण्य मिळतो म्हणून तर द्या. ए बघ, मला नकोय तुझं पुण्य वगैरे काय ते. आणि हिला वाटत असेल हे सगळे देवाच्या गोष्टी करून ही पुण्य मिळवेल. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तुझं काहीही चांगलं होणार नाही. चल निघ तू, निघ. हो, पास झाला. कळली तुमच्या दोघांची अक्कल. शत्रू जरी देवीचा जोगवा मागायला घरी आला ना तरी कोणी त्याला जोगवा नाकारणार नाही, कारण इतकं मोठं पाप कोणी स्वतःच्या माथी मारूनच घेणार नाही. पण तुमच्या दोघांच्यात ना तितकी माणुसकी नाही हो. सिद्धिराज, विसरू नकोस आमच्या दारात उभा आहेस. सो प्लीज